आणि कर्म पासून दुष्कर। हे भगवंता, तू धर्माची मूर्ती आहे, माझं पाप आणि माझं पुण्य केवळ तुझ्याच हातात आहे, म्हणून एक कर बाबा, या कर्मापासून मला दुष्कार, मला आलिप्त कर। बरं, ज्याला सांगितलं ना तो धर्माची मूर्ती आहे, ज्याला सांगितलं त्याचं नाव एका अक्षरामध्ये आहे, ज्याला सांगितलं तो आपल्याला संकटातनं दूर करणार आहे, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्याला नमन केलं जातं। बघा तुम्ही अनेक ग्रंथ जर बघितले तर ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय पहिली ओवी महाराज म्हणतात, ओंकार स्वरूप ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससवेद्या आत्मरूपा। ज्ञानोबारायांनी सुद्धा पहिल्यांदा कुणाला नमन केलं? गणपतीला। ओम हा शब्द आला की तिथे गणपतीला नमन आहे। तुम्ही म्हणत ताई, ओम हा जर मंत्र भोलेनाथाचा आहे तर तो गणपतीला वापरला तर चालेल का? पण त्या ओमकारामध्ये संपूर्ण गणपती सामावलेला आहे, कारण ओम हा शब्द 3 अक्षरांपासून तयार होतो। मग ते 3 अक्षर कोणते? अ, उ आणि म, त्याच्यापासून तयार झाला ओम। आणि मात्र त्या अ म्हणजे आकार, उ म्हणजे उकार, म म्हणजे मकार, याच्यापासून झाला गणपती तयार। पण या 3 अक्षरामध्ये 3 देव सामावलेले आहेत। महाराज म्हणतात, आकार विष्णू आणि मकार महेश झाले। ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव गणपतीमध्ये सामावलेले आहेत, म्हणून त्या गणपतीला नमन ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा करावं। आणि हे 3 देवाचे जन्मस्थान। 3 देव महत्वाचे, ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव महत्वाचे। हे 3 देव 3 शब्दापासून तयार झाले, ते 3 शब्द ओंकारापासून तयार झाले आणि ओंकार हा गणपतीपासून तयार झाला। आणि म्हणून त्या गणपतीची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आज गणेश जयंतीचा उत्सव। कारण भारतीय संस्कृती अशी आहे की आपण ज्याच्याकडनं आपल्याला मिळालं त्याची कृतज्ञता व्यक्त करत असतो। मग कशाकडनं काय मिळालं? जर आता तत्वाच्या दृष्टीने सांगते, वटपौर्णिमेचा सण आला की आपण वडाची पूजा करतो, कारण त्या वडाने आम्हाला काय दिलं?
त्या वडापाशी गेलं की आमच्या पती करता 7 जन्म मिळतात, म्हणून ते वड आमच्या करता काहीतरी देतो, म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता वर्षातून एकदा आम्ही वडाची पूजा करतो. त्याच्याही पलीकडे आखाडाचा सण आला की तिथून गरमाईचं वातावरण सुरू होतं, गरम व्हायला सुरू होतं आणि त्या गरमाटामध्ये आम्हाला थंडगार पाणी प्यावंसं वाटतं, म्हणून आम्ही कराकरीला पुसतो, म्हणून माठाला पुसतो, म्हणून मडक्याला पुसतो, म्हणून त्यांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. वर्षातून एकदा पोळ्याचा सण येतो, त्या पोळ्याला आम्ही बैलाची सुद्धा पूजा करतो, कारण वर्षभर तो माणसाकरता कष्ट करतो, म्हणून त्या बैलाचे सुद्धा आभार व्यक्त करतो. ही आमची भारतीय संस्कृती आहे. याच्याही पलीकडे सांगायचं म्हटलं की दसरा आला की आम्ही सगळे हत्यार अवजार सगळे पुसतो महाराज, कारण का ते अवजार प्रत्येक ठिकाणी आम्हाला कामी पडतात. निंदायचं असेल तर खुरपा कामी येतं, खणायचं असेल तर कुदळी कामी येते, मात्र काही गवत उडायचं असेल तर पावलं कामी येतं, म्हणून सगळ्यांना पूजल्या जातं वर्षातून एकदा, कारण त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची. त्याच्याही पलीकडे घटना अमावस्या आली की अमावस्येला आम्ही त्या ठिकाणी दिवा सुद्धा पुजतो, कारण का तो दिवा अंधार झालं की आम्हाला प्रकाश देतो, म्हणून त्या दिव्याचं सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मग त्या देवानं आम्हाला जयंत मात्र जन्माला घातलं, मग त्याची जयंती आम्ही का करू नये? मग जयंती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? काही लोक जयंती साजरी करायची म्हणून मी मगाशीच म्हणून गेले, मोदकाची ताटाचं ताटं करून येतात, पण एकच मोदक देवाला देतात, बाकीचे सगळे स्वतःच खातात, तरी देवाला सांगतात, हे देवा मी मोदक करून आणले रे बाबा, आता काहीतरी कर आणि मला पाव आणि माझा चांगला मोठा बंगला होऊ. एका मोदकावर बंगला मागतो महाराज. आम्ही काही कमी हुशार आहेत? आमच्यासारखे हुशार आम्ही. पण तुकोबारा म्हणतात, अरे बाबा देव प्रसन्न झाला असता मग देवाकडे मागावं काय, याचं सुद्धा आम्हाला तत्वाचं ज्ञान कळालं पाहिजे. म्हणून तुकोबारांची जर मागणी पाहिली देवाकडे, तर देव पूजा करत असताना, नामचिंतन करत असताना तुकोबारा म्हणतात, देवा मला बाकीचं काहीच नको रे बाबा, एकच दान दे की तुझा विसर आयुष्य तुझा विसर न व्हावा. देवाची जयंती साजरी करत असताना देवाकडे काही मागण्याची गरज नाही. ज्याने एवढं सगळं दिलंय त्याच्याकडे काय मागावं? आणि मग तुकोबार आहे देवाला विनंती करतात, हे भगवान परमात्मा तुझ्याकडे मी काय मागावं, पण एकच कर बाबा, एक कर, मला तू जन्माला घातलंय ना, मग तू माझा अंगीकार कर. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात अंगीकार